नमस्कार मंडळी मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम न देताच तुमच्याकडे एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट S20 अंतर्गत तुम्हाला 1440 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। त्यासाठी कोण अप्लाय करायचं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असेच नोटिफिकेशन चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आज चढा सुरू करूया। ओके, तर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र शासन याच्या मार्फत सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी गट S20 पदभरती 2025-26 या ठिकाणी स्वतंत्र निवड मंडळामार्फत पदभरती चालू करण्यात आलेली आहे। यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट S20 संवर्गांतर्गत वैद्यकीय अधिकारी पदासाठी दिनांक 27/2/2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म देखील भरायचा आहे। त्यासाठी मित्रांनो जी लास्ट डेट होती त्या मुदतवाढ डेट देण्यात आली। आता लास्ट डेट असणार आहे 31/3/2026 पर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। त्याचबरोबर तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकता याची लिंक आणि व्हिडिओची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तो व्हिडिओ नक्की पहा। तर मित्रांनो जी पदभरती आहे त्यामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्र शासनामार्फत वैद्यकीय अधिकारी गट आणि S20 अंतर्गत तुम्हाला पदभरती असणार आहे। त्या सगळ्या डिटेल्स जर बघितलं तर morecruitment.mahaarogya.com या वेबसाईटद्वारे तुम्ही हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे। यामध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना सुद्धा आहेत। उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करताना खाली नमूद केलेल्या आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह साक्षांकित प्रतिसहित अपलोड करणे आवश्यक राहणार आहेत, अन्यथा उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही। त्याचबरोबर जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10वीचे प्रमाणपत्र, त्याचबरोबर डोमासेल असेल ते सर्टिफिकेट, ज्या कॅटेगरीमधून अर्ज केला त्याचे जात प्रमाणपत्र वैधता, राखीव प्रवर्गातील अर्ज लागू केले असल्यास त्याचे ठिकाणी नॉन क्रिमिनल तुम्हाला लागणार आहे। त्याचबरोबर EWS असेल तर EWS सर्टिफिकेट लागणार आहेत। त्याचबरोबर जाहिरातीमध्ये परिच्छेद क्रमांक 8.4 नुसार इंटर्नशिप पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहेत। त्याचबरोबर अर्जाच्या दिनांकास वैध असलेले MMC रजिस्ट्रेशन, NMC रजिस्ट्रेशन किंवा अप्रूव्हल वगैरे ते जे मेडिकल विभागाचे रजिस्ट्रेशन असतात ते सुद्धा लागणार आहेत। त्याचबरोबर स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो 140x100 पिक्सेल 10 MB पर्यंत तुम्हाला हा फॉर्म मध्ये अपलोड करायचं आहे। त्याचबरोबर सॉक्शन PNG फाईलमध्ये तुम्हाला जी सिग्नेचर आहे ती ठिकाणी 50x100 पिक्सेल पर्यंत 10 MB तर तुम्हाला अपलोड करायचे आहे। त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड सुद्धा अपलोड करायचं आहे। जे विद्यार्थी परदेशातून NBE मध्ये उत्तीर्ण झाले असेल त्यांनी गुणपत्रिका अपलोड करायचे आहेत। त्याचबरोबर वैद्यकीय पदवीच्या अंतिम वर्ष व पदव्युत्तर पदवी असल्यास त्याचे सगळे डॉक्युमेंट आणि मार्कशीट आणि प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला जोडायचे आहेत, नाहीतर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही। त्याचबरोबर जे विद्यार्थी हँडिकॅप आहे त्या हँडिकॅपनी सुद्धा ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म मध्ये अपलोड करायचे। त्याचबरोबर जे खेळाडू वगैरे असेल त्याचे सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचे आहे। त्याचबरोबर ज्या उमेदवारांनी ज्यावरती गुन्हा वगैरे नोंद आहे का तशी माहिती सुद्धा तुम्हाला द्यायची आहे। यामध्ये मित्रांनो ज्या जागा असतात त्या जागेचा तपशील जर बघितला तर मित्रांनो तुम्हाला 1440 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। त्यासाठी जे आरक्षण असणार आहे त्या जागेनुसार जर बघितलं तर अनुसूचित जातीसाठी 71 जागा, जमातीसाठी 15 जागा, विमाप्र 54 जागा, इमा व 148 जागा, ACBC साठी 144 जागा, EWS साठी 144 जागा, ओपनसाठी 864 जागा, अशा एकूण 1414 जागा 40 जागा असणार आहेत। त्याचपैकी इतर समांतर आरक्षण असणार आहेत। त्यामध्ये सर्वसाधारण जर बघितलं तर 937 जागा, महिला असेल तर 431 जागा, खेळाडू असेल तर 72 जागा, दिव्यांगासाठी मित्रांनो 52+58 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। आणि अनाथांसाठी 1% मध्ये 14 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जाहिरातीमध्ये नमूद पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहेत। त्याचबरोबर पदाचे बाबतचे सर्व अधिकार या ठिकाणी नियुक्ती प्राधिकरण यांनी राखून ठेवलेले आहेत। सदर पदभरतीमध्ये कोणताही बदल झाल्यास त्याचा अंतिम निर्णय या ठिकाणी प्राधिकरण यांचा ठिकाणी तुम्हाला असणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला जे विद्यार्थी असतात त्यामध्ये जर बघितलं तर विजा NTB भजड यासाठी जे राखीव पदे असतात त्या अंतर पर्यायी असून विजा भजड इतर उपलब्ध नाही, त्यामुळे त्यांना जागा या ठिकाणी तुम्हाला नसणार आहेत। त्याचबरोबर या भरती प्रक्रियेदरम्यान समांतर आरक्षण राहणार, त्यामध्ये महिला, खेळाडू, दिव्यांग आणि अनाथांचं क्लास 1ला जे आरक्षण असतं ते सुद्धा लागणार आहे। यामध्ये मित्रांनो ज्या जागा आणि पात्रता जर बघितल्या तर मित्रांनो तुम्हाला
मध्ये जर बघितलं तर MBBS जे विद्यार्थी आहेत त्यासाठी जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी 766 जागा असणार आहेत आणि विशेष तज्ञासाठी जर बघितलं तर 674 जागा, त्यापैकी स्त्रीरोग तज्ञासाठी 164 जागा, बालरोगण्यासाठी 122, बोलतज्ञासाठी 340 जागा, सर्जनसाठी 33 आणि रक्त संक्रमणसाठी 12 डॉक्टरांची पदभरती तुम्हाला असणार आहे. यासाठी मित्रांनो वेतन पात्रता जर बघितली तर मित्रांनो वेतन असणार आहेत S20मध्ये जवळपास 56,100 पासून ते 1,27,500 दरम्यान तुम्हाला पे स्केल सुद्धा असणार आहे. त्याचबरोबर वयोमर्यादा जर बघितली तर मित्रांनो 18 ते 38 वर्ष तुम्ही हा अर्ज करायचा आहे. जर कास्ट असेल तर तुम्हाला 43 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज करू शकता. त्याचबरोबर तुमच्याकडे आणि शैक्षणिक पात्रता जर बघितली तर शैक्षणिक पात्रता जर बघितली तर वैद्यकीय अधिकारी यासाठी जर MBBS पदासाठी लागणार आहेत MBBS डिग्री सुद्धा लागणार आहेत आणि विशेष तज्ञ पदासाठी तुमची MD सुद्धा चालू शकते. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्याचं इंटर्नशिप पूर्ण झाली अशाने सुद्धा हा फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर त्यांचं MFC आणि NMC रजिस्ट्रेशन सुद्धा तुमचं लागणार आहेत. त्याचबरोबर अर्जासोबत जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स सुद्धा तुम्हाला जोडायची आहे. लास्ट डेट होती तुम्हाला 20 मार्च होती, ती आता एक्सटेंड करून 31 मार्चपर्यंत तुम्हाला करण्यात आलेली आहे. यामध्ये मित्रांनो निवड प्रक्रिया जर बघितली तर तुम्हाला गुणांकन पद्धतीने तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. त्यामध्ये जर बघितली तर पदवी परीक्षेचे सर्व वर्षाचे प्राप्त गुणांची सरासरी टक्के जर बघितली तर 50 गुण असणार आहेत. त्याचबरोबर पदव्युत्तर पदवी असेल तर 20 गुण असणार आहेत. शासकीय सेवेतील अनुभव वगैरे असले तर त्यांना 30 गुण जास्त असणार आहेत. अशी 100 गुणाची तुमची जी निवड प्रक्रिया असणार आहेत. त्याचबरोबर भारताबाहेर वैद्यकीय शिक्षण घेणारे NBE जाहिरातमध्ये दिनांकास अंतिम वर्षापर्यंत उत्तीर्ण राहणे आवश्यक असणार आहे. तर मित्रांनो हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा. यामध्ये morecruitment.mahaorg.com या वेबसाईटद्वारे तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर त्यासाठी परीक्षा शुल्क असणार आहेत. ओपनसाठी 1,000 रुपये आणि कास्टसाठी 700 रुपये तुम्हाला हा फॉर्ममध्ये ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी परीक्षा शुल्क भरायचे आहेत. परीक्षा शुल्क जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPIद्वारे तुम्ही या ठिकाणी फी सुद्धा भरू शकता. ओके, तर इथे मित्र तुम्हाला महाराष्ट्र शासनामार्फत वैद्यकीय अधिकारी गट यांची कायमस्वरूपी पदभरती व्हिडिओ कसं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.